गुड मॉर्निंग गर्ल्स. मुलींनो, आजच्या सकाळच्या प्रहरी तुमच्या सगळ्यांचं मी आजच्या तासिकेसाठी स्वागत करते. आपण मागच्या तासाला रंगसाहित्याची या लेसनला सुरुवात केलेली आहे आणि नाटक रूपाने या धड्याचं आपण काय करत आहोत तर नाटकीकरण करत आहोत. यामध्ये सुश्रुतच्या बरोबर जी पुस्तकं अनेक आली होती झोपेमध्ये, तर त्यामध्ये सुश्रुत त्यांची ओळख करून घेतो आणि पहिली ओळख आता इथे केलेली आहे. आपण मागच्या तासिकेत बघितलं की कथा तिची ओळख देते आणि तिची ओळख देताना कथा सांगते की तुमच्या बालपणापासून आजी आणि आईच्या तोंडून तुम्ही मला ऐकलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्या ज्या परिकथा आहेत, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा, साहस कथा, तर या सगळ्या माझ्या कथाचे प्रकार आहेत आणि हे सगळे प्रकार तुम्हाला काय आहेत तर माहिती आहेत. मी या सर्व प्रकारामध्ये नाटक, मालिका आणि चित्रपट यांचा पाया आहे आणि पुढे ती सांगते की जो उत्तम निवेदन करतो म्हणजे कॉम्पेअरिंग, तर तो म्हणजे जो उत्तम प्रकारे बोलतो, तर तो जो प्रकारे बोलतो त्या प्रकारामध्ये कथा फुलत जाते, खुलत जाते आणि समोरच्यांना ती कळत जाते. तर इथे हे सांगितल्यानंतर शेवटी हा सुश्रुत त्या कथेला विचारतो की तुझ्यामध्ये म्हणजे तुला निर्माण करणारे जे लेखक आहेत, ऑथर, तर त्यांची मला नावं सांग. आणि मग आज आपण मुलींनो पेज नंबर 37वर बघणार आहोत की ती कोणाकोणाची नावं सांगते. तर आता पेज 37 काढा. कथा काय म्हणते बघा. आता मी तुमच्यासाठी वाचते आणि मग आपण पुढे बघू. कथा. य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यासारखे अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं आहे. तर सुश्रुत म्हणतो, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीण. आता काय सांगितलं बघा. कथेची थोरली बहीणच मन हवं तर. कादंबरी म्हणजे तर मोठी कथाच, पण माझा अवाका कथेपेक्षा फार मोठा. मोठा म्हणजे किती ग? अरे, माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. काय सांगितलं बघा. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते आणि वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. पुढे काय सांगितलं बघा. सुश्रुत काय म्हणतो बघा. खरंच तुझा अवाका खूपच मोठा आहे बरं का सुश्रुत. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला, तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. आता मुलींनो, आपण इथपर्यंत बघूया. काय सांगितलं बघा. कथा ही सुश्रुतला कोणकोणत्या लेखकाची ओळख करून देते, तर इथे मुलींनो एक एक लेखक तुमच्यापुढे हे सगळी चित्र ठेवलेली आहेत. य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर,
त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर, पुढे आहेत वपू काळे, इथे या साईडला गेलेलं आहे जरा, हे बघा, हे वपू काळे. त्यानंतर आहेत अण्णाभाऊ साठे, बाबूराव शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल आणि मा मिराजदार. मुलींनो, हे सर्व जे लेखक दिसतात हे सगळे नामवंत लेखक आहेत. व्हॉट इज नामवंत? तर प्रसिद्ध, फेमस असे हे लेखक. या सगळ्या लेखकांनी काय केलेलं आहे? उत्तमोत्तम, काय सांगितलं बघा तिने वानवड, उत्तमोत्तम म्हणजे चांगल्या प्रतीचं, चांगल्या प्रकारची अशी कथा, गोष्ट लिहिलेल्या आहेत आणि मराठी वाचकांना तृप्त केलेलं आहे. तृप्त करणे म्हणजे सॅटिस्फाईड, म्हणजे संतुष्ट करणे. म्हणजे जे मराठी वाचणारे आहेत त्यांना या सर्व लोकांनी म्हणजे कथाकारांनी चांगल्या कथांचा खजाना दिलेला आहे. ज्या कथा या मराठी वाचकांना फार आवडलेल्या आहेत. असं इथे ही कथा जी आहे ती सुश्रुतला सांगते. म्हणजे इन शॉर्ट मराठीमध्ये नामवंत कथाकार कोण आहेत? तर तुम्हाला चित्रात दिसणारे हे सर्व महान लेखक, ज्यांनी चांगल्या प्रतीच्या उत्तम अशा कथा, स्टोरीज लिहिलेल्या आहेत. म्हणजे हे सगळे कथेचे निर्माण करणारे. त्यावर सुश्रुत काय म्हणतो बघा, किती सुंदर, म्हणजे काय किती सुंदर, की किती चांगलं हे एवढ्या मोठ्या मोठ्या लेखकांनी तुला काय केलेलं आहे? तर निर्माण केलेलं आहे. तर किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? तेवढ्यात एक ताई म्हणजे दुसरी दिसणारी कोण दिसली? कोण बरं? कोण आली तिथे त्याच्या झोपेत आली? तर ती कोण बरं असं तो सुश्रुत विचारतो. त्यावर ती ताई म्हणजे ती कादंबरी. मुलींनो, इकडे लक्षात घ्या, स्त्रीलिंगी रूप. कादंबरी स्त्रीलिंग, कथा स्त्रीलिंग, गोष्ट स्त्रीलिंग, पण नाटक नपुसकलिंग, समजते का? किंवा आत्मचरित्र नपुसकलिंग. तर इथे कादंबरी म्हणून सांगितलं आहे ताई. बघा हां, तर कादंबरी काय म्हणते? काय सुश्रुत, आवडली का कथा? आता तू कथेबरोबर बोलत होतास, अनेक नामवंत कथाकार तुला सांगितले, तर तुला कथा आवडली का? नंतर ती कादंबरी सांगते, मी कादंबरी, व्हॉट इज माय नेम? कादंबरी म्हणजे नॉवेल्स. कथा म्हणजे काय? स्टोरीज. तर मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच मन हवं तर. कथा छोटी असते, पण कादंबरी जी असते त्याच्यामधली जी कथा असते ती मोठी असते. कादंबरी अशी जाड पानांची पुष्कळ असते. तर कथा कशी असते? तर छोट्या छोट्या कथा, 1 पेज आणि छोटीशी एक कथा. तर कथेची मोठी बहीण कोण? तर कादंबरी. आणि मग ती तिची ओळख काय देते बघा, कादंबरी म्हणजे तर खरं तर मोठी कथाच. कादंबरी म्हणजे काय? तर कथेची मोठी बहीण म्हणजे मोठी कथा, नॉट छोटी. पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा आहे. व्हॉट इज आवाका? म्हणजे विस्तार, म्हणजे कंटेंट जे आहे ते माझं खूप मोठं आहे. आय एम सो बिग, सो वाईड असं. तर माझा आवाका म्हणजे माझा विस्तार खूप मोठा आहे. मी कथा छोटी असते पण मी मोठी असते. तर सुश्रुत म्हणतो, मोठा म्हणजे किती ग? तू कादंबरी मोठी आहे ना, तर एक्झॅक्टली किती मोठी आहेस कादंबरी? तर काय सांगितलं बघा, मोठा म्हणजे किती ग? तर कादंबरी म्हणते, अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात. गोष्टीमध्ये काय असतं? एक होता राजा, एक होती राणी, आणि राजा राणीभोवतीच ती गोष्ट, किंवा कुत्रा मांजराची गोष्ट, किंवा हत्ती आणि माकडाची, किंवा अकबर बिरबलाची. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे? किंवा कासव ससा. म्हणजे आपण काय बघतो? 2 पात्र, ओन्ली 2 कॅरेक्टर्स. पण कादंबरीमध्ये खूप खूप पात्र असतात.
कादंबरीमधले कॅरेक्टर खूप असतात आणि त्या कॅरेक्टरभोवती ती स्टोरी गुंफलेली असते. आणि म्हणून कादंबरी काय सांगते बघा, त्यांचा परस्पर संबंध असतो. ही पात्र नुसतीच ओढून ताणून खेचून आणलेली नाहीत, तर त्या पात्रांचा काय असतो तर संबंध असतो परस्पर एकमेकांबरोबर आणि रिलेटेड असतात ती एकमेकांना. आणि ही पात्र कादंबरीतनं कशी पुढे येतात तर विविध घटना, इन्सिडंट्स, प्रसंग काय जे असतात तर त्याच्यातनं ही कादंबरी, तिचं कथानक, तिची स्टोरी हळूहळू स्लोली उलगडत जाते. वी रीड अँड स्लोली वी अंडरस्टँड अँड देन वी कम टू नो एक्झॅक्टली व्हॉट स्टोरी इज देअर इन दिस नॉवेल. कळलं का? असं वाचता तो जो हा रीडिंग माझ्यातील पात्र जी आहेत, कॅरेक्टर्स जी आहेत, तर ती तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. मीन्स व्हॉट, की तुम्ही त्या पात्राशी एकरूप होता, तुम्ही त्या पात्रामध्ये मिळून जातात, तुमच्या त्या पात्राबरोबर फ्रेंडशिप होते. अँड यू लाईक द कॅरेक्टर. पात्र मीन्स व्हॉट, दॅट कॅरेक्टर, विच एवर कॅरेक्टर्स इज देअर. सपोज द नॉवेल इज बेस्ड ऑन शिवाजीज लाईफ, छत्रपती शिवाजी. So then Shivaji is there, Sahibai is there, जिजाबाई is there. then शिवाजीचा जो हे आहे दादाजी कोंडदेव, शिक्षक गुरु, किंवा शिवाजीचे जे चेले आहेत त्याचे फॉलोअर्स, तर असे सगळे अनेक पात्र त्याच्यात येतात आणि ती आपल्याला जो वाचतो त्याच्यात ती ओळखीची होतात आणि मग ती आपल्यातीलच भासू लागतात. ही कॅरेक्टर दुसरी तिसरी कोणी नाही तर आपल्या बरोबरीची आहे. बिकॉज वी रीड देम अगेन अँड अगेन अँड वेन एवर वी रीड देन दे बिलॉंग्स टू अस, असं आपल्याला वाटू लागतं. अनेक अनपेक्षित वळणं घेत, अनपेक्षित म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, अपेक्षा नसलेली अशी टर्न घेत ती वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा वाढवणे म्हणजे कुतूहल जागे करणे, कुतूहल निर्माण करणे आणि क्युरिओसिटी जी वाढवते. त्यामुळे काय होते, कथानकात पुढे काय होईल, व्हॉट विल बी नेक्स्ट, असं आपल्याला वाटू लागतं. व्हॉट इज नेक्स्ट. आणि मग याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममान होतो. वाचकाला एंड काय झाला हे बघायचं असतं आणि मग त्याची क्युरिओसिटी, त्याची कुतूहलता एवढी वाढत जाते की ती उत्कंठा वाढल्यामुळे तो आणखीनच त्या कथेमध्ये समरस होतो, गुंतून जातो, रममान होतो, मग्न होतो, गुंग होतो, कथेशी एकरूप होतो. हे सगळं जेव्हा कादंबरी हे जेव्हा सगळं कादंबरीने सांगितलं तेव्हा सुश्रुत म्हणाला, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. एक छोटी स्टोरी नाही आहे तुझ्यात, तर तुझा आवाका म्हणजे तुझा विस्तार, तुझी कंटेंटमेंट खूप मोठी आहे. तुझा आवाका खूपच मोठा आहे. बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार, आता काय सांगितलं बघा, साहित्य क्षेत्रातल्या म्हणजे लिटरेचर फील्डमध्ये सर्वोच्च म्हणजे सर्वात उंच, सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठा, मानाचा, सन्मानाचा असा ज्ञानपीठ पुरस्कार. व्हॉट इज दॅट पुरस्कार? इथे तुम्हाला दिसतो तो ज्ञानपीठ पुरस्कार. आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर, इथे कोपऱ्यामध्ये वर तुम्हाला विष्णू सखाराम खांडेकर हे दिसत आहेत लेखक, आणि त्यांची जी
ययाती ही कादंबरी आहे. तर विष्णू सखाराम वि स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांचं जी ययाती कादंबरी आहे, तर या ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे ज्ञानपीठ हा पुरस्कार म्हणजे अवॉर्ड इथे दिसतो ना तुम्हाला, ही कादंबरी दिसते ययाती. तिचं नाव, तिचे लेखक आहेत वि स खांडेकर. आणि या कादंबरीचा लेखन हे वि स खांडेकर जे आहेत त्यांचा फोटो इकडे लावलेला आहे. तर त्यांना या ययाती कादंबरीसाठी काय मिळालेलं आहे, तर ज्ञानपीठ अवॉर्ड पुरस्कार. आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठीतील ते एक श्रेष्ठ कादंबरीकार आहेत. कोण, तर वि स खांडेकर. आणि म्हणून वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला पुरस्कार मिळाला. हे जेव्हा कादंबरी या सुश्रुतला सांगते आणि ती पुढे म्हणते, तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. ऊर भरून येणे म्हणजे छाती फुगून येणे, म्हणजे वी फील टू बी प्राऊड. कशाला, तर या वि स खांडेकरांना तो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, अवॉर्ड मिळाला म्हणून. तर मराठी माणसाचा ऊर म्हणजे छाती अभिमानाने फुलून आली. आणि हे जेव्हा कादंबरीने या सुश्रुतला सांगितलं, इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. तेवढ्यात कथा गेली, कादंबरी गेली. आणि तिच्यानंतर या रंगमंचावर किंवा सुश्रुतच्या झोपेमध्ये कोण आली त्याच्या पुढे, तर कविता आली. कविता म्हणजे नॉट नेम ऑफ अ गर्ल, कविता म्हणजे पोएट्री. आणि ती त्याच्या खांद्याला हात धरून विचारते. इथपर्यंतच आपण आज बघू. हे पुढचं आपण पुढच्या पिरियडला बघू. थँक्यू गर्ल्स.